नवी दिल्लीत आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहतील। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपच्या उर्वरित सर्व जागांची यादी आज ठरेल असं कळतंय। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहे। या बैठकीला पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत। ताजी माहिती जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे थेट दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज ही यादी फायनल होणार असं म्हटलं जात आहे, म्हणजे याचा अर्थ महायुतीमधला तिढा संपलाय असं म्हणायचं का? आणि आजच संध्याकाळी यादी जाहीर होऊ शकते का? काय अपडेट्स आहे? 20 उमेदवारांची यादी केली। लोकसभा निवडणुकीचं भाजपकडून अजूनपर्यंत आलेलं नाहीये। आजच्या दिवशी शक्यता आहे की भाजप उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करेल, कारण आज उमेदवारांची यादी जाहीर करेल यामागचं मुख्य कारण असं आहे की अजूनपर्यंत आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि तरी सुद्धा भाजपकडून अजून संपूर्ण उमेदवार जाहीर। सोमेशचा आवाज आपल्याला नीट येत नाहीये, मात्र जसं सोमेश सांगतोय आज कदाचित ही लिस्ट जी आहे ती समोर येऊ शकते, कारण आता अर्ज भरण्याचे दिवस आणि पुढच्या सगळ्या अनुषंगाने आज लिस्ट येणं अपेक्षित आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।